मी डॉक्टर माधुरी वसंत वाळवेकर 2006 पासून प्राणीशास्त्र अधिविभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि गेले 2 वर्ष मी शिवाजी विद्यापीठाच्या लेडीज हॉस्टेलची चीफ रेक्टर म्हणून काम बघते. तर काल दुपारी गायत्री रेळेकर तिनं तिच्या रूममध्ये गळफास लावून आत्महत्या करून घेतली. ही अतिशय वाईट दुर्घटना इथे घडलेली आहे. ती 3 दिवस गावी होती, 3 दिवसानंतर नुकतीच आलेली होती आणि तिच्या घरच्या ह्याच्यामुळं कशामुळे तिनं हे करून घेतलं, त्यामध्ये हॉस्टेल प्रशासनाचा किंवा हॉस्टेलचा काही संबंध नाही आहे. तरी सुद्धा आम्ही इथल्या मुलींना काउन्सेलिंग करत आहोत, त्यांना धीर देण्याचं काम करत आहोत आणि नेहमी सुद्धा आमच्या इथे काउन्सेलिंग धीर देण्याचं काम मुलींना होतच असतं. आमच्या विद्यापीठामध्ये लेडीज हॉस्टेलमध्ये खास सायकोलॉजिकल काउन्सिलर आहेत, ते मुलींना धीर देण्याचं काम करतात आणि आता बाकीच्याही मुली या स्टेबल झालेल्या आहेत. ही अतिशय वाईट अशी घटना आहे आणि त्याबद्दल पूर्ण शिवाजी विद्यापीठ त्याबद्दल दुःखी आहे. किंवा हॉस्टेलमध्ये ती कधीपासून आली होती आणि काय? शिवाजी विद्यापीठामध्ये जॉग्राफी डिपार्टमेंटमध्ये नुकतंच तिचं 1 महिन्यापूर्वी तिचं ऍडमिशन झालेलं होतं आणि नुकतंच 1 महिना झालं ही ती शिवाजी विद्यापीठामध्ये आलेली होती आणि बाकी म्हणजे तिचं इथं अजून नुकतंच वास्तव्य होतं, पण ती घरी 4 दिवस राहिलेली होती आणि घरच्या ह्याच्यात काय झालं माहित नाही आणि आल्यावर ती डिपार्टमेंटला न जाता रूममध्येच तिनं हे राहिली ती आणि तिनं ते स्वतःला संपवून घेतलं.